सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र आज 20 फेब्रुवारीला सीपी मुंबईचं ग्राउंड झालं मरोळ या ठिकाणी। आणि ज्या विद्यार्थ्यांचा सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी 20 फेब्रुवारीला ग्राउंड झालं त्यांच्या ग्राउंडच्या अंदरचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मुलांना 100 मीटरमध्ये कमी मार्क पडणारे 100 मीटरची कशा प्रकारे सिस्टीम आहे ते सुद्धा मी तुम्हाला जे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली करून या ठिकाणी दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवले जाते, सकाळी जर तुमची बॅच असेल समजा सकाळी 5 वाजताची, 7 वाजताची, 8 वाजताची, 10 वाजताची, 12 वाजताची, 2 वाजताची, तर आपल्याला किती वाजता ग्राउंडवर जायचं आहे आणि ग्राउंडमध्ये तुम्ही जे पण बॅचचे विद्यार्थी गेले तर तुमचं ग्राउंड किती वाजेपर्यंत होणार आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे। आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणत्या चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मुलांना कोणत्या इव्हेंटमध्ये कमी मार्क्स पडत आहे, घड्याळ वगैरे अलाउड आहे काय, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणार बूट वगैरे अलाउड आहे काय, जो स्पाइक बूट आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। 20 फेब्रुवारीला मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं, राहण्याची जेवणाची व्यवस्था कशा प्रकारे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो जायचं कसं आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर सर्वात अगोदर CSTला या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला इथं आल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो इथून घाटकोपरची तुम्ही लोकल पकडा, 10 रुपये तिकीट राहते। घाटकोपरमध्ये आल्यानंतर घाटकोपरमधून घाटकोपर मेट्रो पकडा, घाटकोपर मेट्रोमध्ये तुम्ही जा, घाटकोपर मेट्रोपासून मरोळ नाकाची तुम्ही तिकीट फाळा। मरोळ नाकामध्ये गेल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय, पैदल गेले तर जाता येते, सिटी बसनं गेले 10 रुपये घेते, ॲटोनं जर गेले तर ॲटोनं 100 रुपये, 80 रुपये, 150 रुपये अशा प्रकारे तुम्हाला लुबाडला जाणार आहे। तर शक्यतोवर पैदल किंवा तुम्ही सिटी बसनं जाऊ शकता, तुम्हाला ज्याच्यातून परवडते त्याच्यातून। पोलीस मुख्यालयापाशी गेल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तिथून 150 मीटर अंतरावर जे राम मंदिर आहे तिथं तुमच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली। जे बाहेर गावून येत आहे सर्वांसाठी आई बाबा राहू शकतात त्या ठिकाणी, ठीक आहे, कोणाचे आई बाबा जर सोबत आले असेल तर। आणि त्याचबरोबर जेवणाची पण व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे। चांगल्या पद्धतीने जेवणसुद्धा तुम्हाला निःशुल्क दिले जात आहे, 1 रुपयासुद्धा तुमच्याजवळून घेतला जाणार नाही आहे। तर आज सीपी मुंबईचा मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात अगोदर मी तुम्हाला एक सांगून देतो किती वाजता जायचं। तर भरपूर विद्यार्थी चुका करत आहे, भरपूर विद्यार्थी लेट जात आहे, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे। तर लेट तुम्ही जाऊ नका, काही आजसुद्धा या ठिकाणी काही विद्यार्थी लेट आले आहेत त्यांना घरी पाठवल्या जात आहे। तर आपला जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे हॉल तिकीटचा त्याच्या 1-2 घंटे अगोदर जा किंवा जो काही तुमचा टाईम आहे त्या टायमात जा। आता सकाळची 8 वाजताची बॅच आहे, 8 वाजता जाऊ शकता, 6 वाजता जाऊ शकता, 7 वाजता जाऊ शकता, ठीक आहे। तर हॉल तिकीटवर जो काही टायमिंग आहे त्याच्या अगोदर जा किंवा त्या टायमात तुम्ही जाऊ शकता। आता ग्राउंड कधी होणार आहे, आता सकाळी 5 वाजताची बॅच आहे आणि सकाळी 6-7 वाजताची बॅच आहे आणि 8 वाजताची बॅच आहे। या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे सकाळी जे हे जर या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर गेले तर यांचं जे ग्राउंड आहे सकाळी 9 वाजेपर्यंत होणार आहे, 100 मीटर 1600 मीटर रनिंग, ठीक आहे, 9-10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत। आणि त्याचबरोबर ज्यांची बॅच 10 वाजताची आहे, 12 वाजताचे आहे अशा विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे जवळपास 12 ते 1 वाजेपर्यंत 100 मीटर आणि 1600 मीटर होणार आहे। आणि जे 2 वाजताची बॅच ज्यांची आहे तर 2 वाजताची बॅचवाल्यांचं जे ग्राउंड आहे 4 वाजता त्यांचं 100 मीटर स्टार्ट होणार आहे, 1600 मीटर रनिंगसुद्धा 4 वाजता होणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक समजलं असेल। आता या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर मी तुम्हाला सांगून देतो आज ग्राउंड कशा प्रकारे झालं। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिलं जात आहे। एंट्रीच्या वेळी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे एखादा घंटा। आणि त्यानंतर आपल्या ज्या बॅगा आहे तर त्या बॅगा त्या रॅकीमध्ये आपल्याला ठेवायच्या स्टार्टिंगला। आणि जो काही आपल्याला नंबर दिला आहे तर तो बॅगीचा नंबर आपल्याला सोबत ठेवायचा, कारण की तोच नंबर आपल्याला शेवटी त्यांना दाखवावा लागते तेव्हा कुठं आपल्याला बॅग भेटते। तर हे काही झाल्यानंतर वरता आपल्याला डॉक्युमेंट फक्त 2च ठेवा, आधार कार्ड ओरिजिनल आणि आधार कार्ड ओरिजिनल आणि हॉल तिकीट ओरिजिनल हे 2च डॉक्युमेंट वरता ठेवायचे आणि 2 पासपोर्ट फोटो ठेवायचे, बाकी कोणते डॉक्युमेंट लागत नाही। आणि हे काही ठेवल्यानंतर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो फळ फ्रूट तुम्ही खाऊ शकता अगोदर, कारण की ग्राउंडच्या अंदर काही नेऊ देत नाही। तर सर्वात अगोदर हे झाल्यानंतर एका मंडपामध्ये मुलांना नेलं 50 विद्यार्थ्यांना आणि त्या मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे। मंडपामध्ये बसवल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 2-3 घंटे बसून ठेवलं जातं आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन समोर त्या ठिकाणी मुलांना
ज्या ठिकाणी टेबल नंबर दिले आहे तर त्या ठिकाणी मुलांना नेल्या जात आहे आणि तिथं टेबल नंबरपाशी जे विद्यार्थी मिळवणं आपला रोल नंबर पाहायचा की आपला रोल नंबर कोणत्या टेबल नंबरपाशी येते, तर त्या ठिकाणी त्या टेबल नंबरवर आपल्याला जायचं आहे आणि तिथं त्यांना आपलं ॲडमिट कार्ड दाखवायचं आहे, त्याचबरोबर आपला पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे, आधार कार्ड त्यांना दाखवायचं आहे। हे दाखवल्यानंतर आपल्यापासून एक प्रतिज्ञापत्र ते लिहून घेणार आहे। प्रतिज्ञापत्राचा फॉर्म आपल्याला देते आणि त्याच्यावर आपलं नाव वगैरे, सिग्नेचर वगैरे, ॲप्लिकेशन नंबर आणि तारीख हे लिहिल्यानंतर आपल्याला उंची छाती जोडून येते। तर उंची 165 सेंटीमीटर आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। मशीनमध्ये त्या ठिकाणी मोजली जाते आणि हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांनी तिथून समोर पाठवलं आणि तिथं मुलांना जे त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिप लावून दिलं जात आहे आणि हे दिल्यानंतर आणखीन एका हॉलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि हॉलमध्ये आपला बायोमेट्रिक्स होत आहे, आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढला जात आहे कॅम्प्युटरवर आणि हे काही झाल्यानंतर दोन्ही पायाचे जे चिप आहे त्या स्कॅन केल्या जात आहे त्या कॅम्प्युटरवर। हे झाल्यानंतर आणखीन एका मंडपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवत आहे। त्या मंडपामध्ये 50 विद्यार्थ्यांची बॅच बसवत आहे, एक पोलीसवाला आणि एक पोलिसीन हे दोघं जण आपला ग्राउंड त्या ठिकाणी इव्हेंटसाठी आपल्याला नेते। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी आहे तर पहिला इव्हेंट 100 मीटर आहे। 100 मीटरमध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरपूर मोठा 100 मीटरमध्ये घोळ त्या ठिकाणी आहे। 100 मीटरची जी सिस्टीम आहे तर पहा विद्यार्थी मिळवणं बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेन्सर बघू शकता, असं हे 100 मीटर तर राहते, या ठिकाणी पण सेन्सर राहते आणि त्याचबरोबर एंडिंगला पण सेन्सर राहते बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं अशा प्रकारे दोन्हीकडे सेन्सर राहते। पण मुंबईचं जर आपण पाहिलं तर मुंबईची कशी सिस्टीम आहे, फक्त एकच सेन्सर त्या ठिकाणी आहे। स्टार्टिंग इथून होते, स्टार्टिंग जे विद्यार्थी मिळवणं स्टार्टिंग 100 मीटरमध्ये माहीत आहे काय, पहिले ते बटन दाबते 100 मीटरचे आपला टायमिंग चालू होऊन जाते, त्यानंतर ते शिट्टी वाजवत आहे। तर अशा प्रकारे इथली सिस्टीम आहे आणि इथून जे विद्यार्थी मिळून आपण इथं हा एंडिंगला एकदम सेन्सर आहे। तर अशा प्रकारे इथली सिस्टीम आहे आणि त्याचबरोबर जे मुलांना खूप कमी मार्क जे विद्यार्थी मिळून 100 मीटरमध्ये पळून राहील त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, 100 मीटरमध्ये नक्की त्या ठिकाणी घोडा एक लक्षात ठेवा, कारण की मुलांना भरपूर कमी म्हणजे खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटत आहे एक लक्षात ठेवा। म्हणजे ज्यांचा गावाकडे जो टायमिंग आहे म्हणजे 12 सेकंड 13 सेकंड 14 सेकंड ज्यांचा येतो त्यांचा इथं जो टायमिंग मिळाला 18 सेकंड 20 सेकंड असा टायमिंग या ठिकाणी येत आहे। तर 100 मीटर झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं लगेच 5 मिनिटांनी दुसरा जो होत आहे तो आहे 1600 मीटर रनिंग। 1600 मीटर रनिंगला जे त्या ठिकाणी 50 पोरं त्या ठिकाणी सोडत आहे। तर 1600 मीटर रनिंग जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला बूट घालून त्या ठिकाणी धावायचं आहे। ग्राउंड जे कडक धडक आहे, उबळ ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर जेवढं तुम्ही बुटानं धावसान तर तेवढं तुम्हाला हलकं जाणार आहे, ठीक आहे। जेवढं तुम्ही बिना शूजनं धावसान तेवढं भारी तुम्हाला जाणार आहे। ते सिंथेटिकचं ग्राउंड नाही की बिना शूजमध्ये तुम्ही या ठिकाणी धावून राहिले, सिंथेटिकमध्ये जमून जाते पण कडक धडक ते ग्राउंड आहे, गोटे फोटे त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगला, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टी तर लक्षात ठेवा आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेला आपल्याला चूक कोणती नाही करायची आहे। भरपूर विद्यार्थी जे काठाच्या बाहेरून त्या ठिकाणी धावून राहिले, म्हणजे काठाच्या बाहेरून जो ट्रॅक होते 500 मीटर धावते, जेवढं तुम्ही बाहेरून धावसान तेवढं तुमचा टायमिंग जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स भेटणार आहे। जेवढं काठाने तुम्ही ट्रॅकच्या धावसान तेवढं टायमिंग कमी येणार आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून गोळाफेकसाठी नेलं जाते, गोळाफेकसाठीच आपल्याला 3 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवल्या जातं आणि 3 घंटे झाल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून आपल्या बॅचचा त्या ठिकाणी गोळा फेकवत आहे, 50 विद्यार्थ्यांचा गोळा फेकेपर्यंत 2 घंटे त्या ठिकाणी होऊन जाते। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन जे विद्यार्थी मिळून शेवटी आपल्याला त्या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांची बॅच बसवली जाते आणि तिथं आपले सिग्नेचर घेते 1600 मीटर 100 मीटर गोळा फेकवर, तिथं आपले मार्क दाखवले जातात आणि आपल्याला बाहेर केलं जात आहे। तर अशा प्रकारे म्हणजे जे विद्यार्थी सकाळी 10 वाजता गेले तर त्यांचं जे सर्व जे प्रोसेस होता रात्री 7 वाजता ते बाहेर निघत आहे, 6-7 वाजता, ठीक आहे। अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।